हरण महादेवानं. घरी बसून काय करणार असा विचार करून आम्ही निघालो निळ्याच्या महादेवाला. सोबत तहसीलदार साहेब आशिष आणि काकाला पण घेतलं. निळ्याचा महादेव हा 2 माळांच्या मधात असलेला महादेव आहे. उजव्या साईडला जाणारा रस्ता निळ्याला जातो आणि डाव्या साईडला जाणारा रस्ता महादेवाला जातो. महादेवाचा परिसर एकदम हिरवागार आणि नयनरम्य आहे. मंदिराचा परिसर बघून एकदम आनंदित वाईब्स तयार होतात. त्यानंतर साहेबांनी पूजा वगैरे करून घेतली, मंत्र वगैरे म्हणून आम्ही पण पाया पडल्या. आणि त्यानंतर मंदिराचा परिसर थोडा ओव्हरलुक केला. सर्व बाजूने झाडे वगैरे हिरवीगार हिरवळ होती. नयनरम्य वातावरणात 10-15 मिनिटं बसल्यानंतर साहेबांचा विचार झाला की आता माळावर जायचं. मग माळावर निघाल्या. माळावर निघते वेळेस आम्हाला तहसीलदार साहेबाला खालीच सोडावं लागलं. मग माळावर जाते वेळेस इकडं तिकडं थोडं ओव्हरलुक केलं. एकदम हिरवीगार झाडे होती. फिरायला जायचं एवढं मन होत होतं. तेवढा साहेबांना डायलॉग मला, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. मग नंतर टुरिस्ट गाईड म्हणून मी त्यांना थोडी माहिती दिली या जागेची. आणि नंतर आम्ही वर जाऊन फोटो वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे बनवले. नयनरम्य परिसरामध्ये थोडा वेळ थांबले आणि लगेच आम्ही खाली निघालो, कारण तहसीलदार साहेबांची वाट बघत होते. खाली येते वेळेस गाडीची स्पीड एवढी भयानक होती. सणांना पिरी खाली आल्या. तहसीलदार साहेबाला भेटला, लगेच घरी निघाल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.